सर, चर्चा ही सुरू होती की विरोधकांना स्पेसच ठेवायची नाहीये आणि मुख्यमंत्री असं म्हणाले परवा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की अजित पवार आणि तुम्ही एकत्र येणार का पुण्याच्या बद्दलचे, तर विरोधकांना फायदा होईल असं आम्ही काही करणार नाही. याचा अर्थ स्पेसच द्यायची नाही विरोधकांना, ती ठेवायची नाही. दोस्ती करू नंतर कुस्तीत करू, पण आपणच करू. राजकारणात सगळं क्षम्य असतं. हां, युद्धात, राजकारणात सगळं क्षम्य असतं. पण ते रिफ्लेक्ट होतंय ना मग तिकडे. म्हणजे हे होतंय ना. आता ते काय स्ट्रॅटेजी काम करते असं. काय करणार आता विरोधी पक्षांनी याचा विचार केला पाहिजे की आपली स्पेस आपण कशी वाढवायची, आपलं महत्त्व राजकारणात कसं वाढवायचं. त्यांना कोणी अडवलेलं नाही आहे. हो, त्यांना कोणीच अडवलेलं नाही. खरंय. आता त्यांना जर विचारलं आमका प्रश्न तुम्ही का उपस्थित केला नाही, तर ते म्हणतात आम्ही लोकहिताचे इतर प्रश्न उपस्थित केले ना. म्हणजे त्यांचं समाधान होत असेल यातनं, तर मग आपल्याला काय करायचं आहे. हो. त्यांचं समाधान होत असेल तर होऊ दे. हम्म. कारण बघा ना तुम्ही ह्या अधिवेशनात काय उत्तरं दिली त्यांनी. काय त्यांना विचारलं की तुम्ही आमका मुद्दा का उपस्थित केला नाही, तमका का उपस्थित केला नाही. त्यांची जागा ते स्वतः संकुचित करतायत. हो. अहो, ह्या महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट पक्ष नव्हते, शेतकरी कामगार पक्ष नव्हता, 8 आणि 10 आमदार असायचे. केशव उपाध्ये म्हणतात भाजप नव्हता का. 1980 85 मध्ये भाजपचे आमदार 12 आणि 14च्या पुढे नव्हते. परंतु राम नाईक, राम कापसे, प्रेमकुमार शर्मा ह्या माणसांची भाषणं आम्ही ऐकलेली आहेत. अहो, त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं सरकारला. काय कोण अडवले तुम्हाला, काय एवढे गलित गात्र झाले तुम्ही. हे ऐकल्यावर त्यांना वाईट वाटेल. हे सगळे विरोधक आहेत कदाचित. ते नव्या पिढीचे ह्यांनाच एखादा विरोधी पक्ष द्यावा लागेल. ह्यांच्यात तिघांमधला एखादा विरोधी नव्या पक्ष पिढीचे द्यावा लागेल. प्रतिनिधी आहेत. यांना जुन्या पिढीतलं फारसं माहित नाही. आज मला एक सांगा, आता हा विषय काढला म्हणून तुम्हाला सांगतो, 1-2 मिनिटं, एक मिनिटं जास्त जागा वेळ घेतो. या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सक्षम सधन नेत्यांची यादी काढली. त्याच्यात विरोधी पक्षातले किती लोक निघतील. काय झालं तुम्हाला. साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा बँका कोणी चालवल्या, कोण अडवले तुम्हाला. तीच अडचण आहे. कशाला निमित्त सांगताय की आम्ही अडचणीत आहोत, सरकार आमची अडचण करतंय. सरकार आज अडचण करतंय, आज अडचण करतंय. मला बोलायचं हा, प्लीज बोला. सरकार आज तुमची गळचेपी करत असेल, पण याच्या आधी तुम्ही केलंय ना, चालवलंय ना, सगळी सिस्टम तुम्ही चालवत होतात. रूरल इकॉनॉमी तुमच्या ताब्यात होती. जिल्ह्यामध्ये माझ्या जर सोबत नाही राहिला तर तुमची एक संस्था चालू देणार नाही. कुणी केलं हे सगळं. ही वेळ आली आहे. वाईट आहे हे, असं व्हायला नको. विरोधी पक्ष संकुचित होणं हे लोकशाहीच्या दृष्टीनं चांगलं नाही. तरीही पण ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही. उपाध्ये साहेब. नाही, मी रवी किरण देशमुखांच्या एका वाक्याशी पूर्ण सहमत आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला तितकंच महत्त्व आहे. शेवटी ते लोकशाहीचा बॅलन्स राहायला पाहिजे. पण मुळात विरोधी पक्षात जे आता सध्या आहेत त्यांनाच त्यांची जबाबदारी आता कळत नाही ना. त्यांना कुठल्याही पद्धतीचे मुद्दे मांडण्याची इच्छा नाही ना, काही दखल. मी म्हणून मगाशी विचारलं, ठीक आहे काय काँग्रेस अध्यक्षांनी घेतले असतील 5 मिनिट सभा, ठीक आहे, तुम्हाला काही त्या चर्चेत जायचं नाही, त्यांच्या ओळख बेळख्या विषयात जायचं नाही आहे. पण जे उद्धव ठाकरे, मला सांगा, चला नावांशी मी घेऊन बोलतो. उद्धव ठाकरे विधानसभेला नागपूरला गेले, त्यांनी सभागृहात किती प्रश्न लावून धरले हो. सभागृह हे सर्वाधिक संसद आयुध वापरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण. पण त्याच्यावेळी ते बाहेर येऊन पत्रपरिषदेत त्यांनी भले मोठे आरोप केले, पण जिथे ते वापरायचे, जिथे तिने आरोप केले पाहिजेत, प्रश्न लावून धरले पाहिजेत. आणि प्रश्न लावून धरल्यानंतरनं त्याची उत्तरं मिळतात, मार्ग लागतो. आणि शेवटी आपण जी लोकशाही प्रणाली स्वीकारली ती तिथं तुम्हाला प्रश्न लावून धरावे लागतात. तिथं कुणीच काही बोलायला तयार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्यांना सोपी कारणं शोधायची आहेत पराभवाची. मग ते मतदार यादीवरती निमित्त का, ठीक आहे, मतदार निर्दोष झाला पाहिजेत, दुमत नाही त्याबद्दल. मग SRIला बिहारमध्ये काँग्रेसने काय विरोध केला की म्हणून आज देशात कोर्टात लोक गेली त्याच्या विरोधात देशात सुरू झाल्यानंतरनं. त्यामुळे यांना काहीतरी काढून कारणं शोधायची आहेत. यांना लोकांमध्ये जाऊन विश्वास, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे तर कायम 8-10 आमदारच असायचे कायम वर्षानुवर्ष, पण आम्ही ते लढायचो. मी मुद्दाम हा प्रश्न ह्यांना का विचारणार आहे. हे बघा, तुमच्याकडे पराभवाचे अनेक कारण आहेत, 100 कारणं असतील. तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये एवढी लँडस्लाईड विक्ट्री का मिळाली, तर त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण दिली. या निवडणुकीमध्ये असं काही नाहीये मोठी घोषणा. ठीक आहे, यांनी फोन केले असतील MIDC देतो वगैरे म्हणून, पण तरी सुद्धा म्हणजे पण तुम्हाला कोणी रोखलं. सगळ्यात महत्त्वाचा विषय की आता केशवजी जे म्हणाले, विशेष करून अधिवेशनाच्या संदर्भानं, तर मला हे सांगायचं आहे की काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर पण लढतोय आणि सभागृहात पण लढतोय. आता हे म्हणाले की काँग्रेस पक्ष लढतोय, कार्यकर्ते लढतात, नेते लढत नाहीत. हा प्रॉब्लेम. नेत्यांचं सांगतोय हा. मी, सभागृहातलं सांगतोय की गटनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांचा प्रस्ताव असेल 293चा, किंवा त्याचबरोबर अंतिम आठवडा प्रस्ताव असेल किंवा लक्षवेधी, या सगळ्यांच्या माध्यमातून खंडीभर ढिगभर प्रश्न सरकारला विचारले. पण त्या प्रश्नांची उत्तरं केशवजींनी त्याची माहिती घ्यावी सभागृहातनं. मी विधिमंडळीय कामकाजामध्ये सतत असतो, तर त्या अनेक प्रश्नांची उत्तरांपासून पळवाट काढण्याचं काम हे सरकारनं केलं. तब्बल 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्याच्या पलीकडे त्या अधिवेशनात काही झालं नाही. उरला प्रश्न रस्त्यावरती दिसत नाही, तर आमच्या NA शिवाय असेल
युथ काँग्रेस असेल, या सर्व विंगची हजारो पोरांची आंदोलनं झाली ना, ती समोर आली. अगदी तुमच्या माध्यमांवरती सुद्धा होती. प्रचंड मारहाण केली पोरांनी त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती गेल्याच्या नंतर. म्हणजे आम्ही लढतोय पण तुम्हाला बघायचंच नाहीये सत्ताधाऱ्यांना, तर तो तुमचा प्रश्न आहे. पण महाराष्ट्रातली जनता बघतीये आणि निश्चित पद्धतीनं आता जो प्रश्न विलासजी तुम्ही विचारला की या निवडणुकीत नेमकं काय होतं, तर या निवडणुकांमध्ये आमचे सर्व नेते नाहीयेत. आता जे संस्था आणि सर समारोप करतो. हा, मुदखेडमध्ये भाजप पिछाडीवर म्हणतात, तुम्ही तिथले आहेत म्हणून विचारतो. मी तिथला सगळं पक्षानं माझ्याकडे मुदखेड आणि भोकरची जबाबदारी दिलेली होती बरीचशी. तर मुदखेडचा तिथं बहुमत आम्हाला मिळेल काँग्रेस पक्षाला, आणि भोकरमध्ये सुद्धा तिथं मिळेल. आत्ताच मला माहिती मिळाली की तिथं आमचे 2 उमेदवार हे विजयी झालेत. प्रभाग क्रमांक 2 मधले 2 उमेदवार मुदखेड मधले विजयी झालेले आहेत. भोकरमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षानं आघाडी घेतलेली आहे. त्यामुळं यांनी जे गनपट्टीवरती आमचे नेते घेतले होते अगोदरचे जुने माजी मुख्यमंत्री, तर त्यांना तिथं 24 तास ठाण मांडायला आम्ही भाग पाडलं. पण तरीही तिथं निश्चित पद्धतीनं आम्ही फाईट दिलेले, त्यांचा पराभव होईल. समारोप करतो जो मुद्दा होता त्यावरती की श्रीमंत नेत्यांची यादी, संस्थानिकांची यादी. अहो, ते सगळे संस्थानिक सामदाम दड्डभेद करून भाजपनं घेतले ना, याच्या पलीकडे अजून त्यांचं पोट भरत नाही म्हणून उरले सुरले आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य इथपासून ते सगळे घेत आहेत. तरीही आम्ही जेवढे काही शिल्लक आहोत तेवढे काँग्रेस पक्ष काही संपणारा नाहीये. कितीही जरी नेते घेतले तरी आम्ही आत्ता शिल्लक असलेले नेते आणि त्यांच्या नेतृत्वात, राहुल गांधींच्या नेतृत्वात, हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आम्ही आणि कार्यकर्ते लढत आहोत आणि लढत राहू. ठीक आहे. भाजपला एक प्रश्न सर, तुम्ही इतकी वर्ष हे सगळं राजकारण बघितलंय, आज काँग्रेस जो दिसतोय तो काही कार्यकर्त्यांच्या बळावर आणि त्यांचा जो मतदार आहे आजही तो कायम त्यांच्यासोबत दिसतोय, म्हणजे आकड्यांमध्ये सुद्धा दिसतोय आणि खाली ग्राउंडला सुद्धा दिसतोय. पण प्रॉब्लेम नेत्यांचा आहे. नेत्यांचा प्रॉब्लेम आहे, लोकांच्या मनात विरोधी पक्ष आहे, तो फक्त ग्राउंडवर दिसत नाही. लोकांच्या मनात आहे, ही लोकशाही आहे. लोकांना काही गोष्टी आवडतात, काही आवडत नाहीत. अहो, पक्षात विरोध असतो ना, पक्षात सुद्धा विरोध असतो. भारतात लोकशाही आहे, पण राजकीय पक्षात लोकशाही आहे का हा वेगळा मुद्दा आहे चर्चेचा. परंतु लोकांच्या मनात विरोध असतो. तो विरोध व्यक्त करायला त्यांना नेते लागतात. त्या नेत्यांनी उभं राहायचं की नाही, जनतेच्या बाजूने उभं राहायचं की नाही, बोलायचं की नाही, रस्त्यावर यायचे की नाही. अहो, असे आमदार बघितलेत मी शेतकरी कामगार पक्षाचे की निवडणूक हारल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मोर्चा काढायचे. तुळजापूरचे माणिकराव खपले उदाहरण देतो मी तुम्हाला. पराभव झाला की दुसऱ्या दिवशी मोर्चा तयार. जनतेशी बांधिलकी होती, जनतेशी लढायची तयारी होती. आता 5 वर्ष कुणाला थांबायची इच्छा नाही. त्यांना वाळवंटच दिसतं सत्ता नसली की, अरे बापरे आता मी कसा जगू. हे पूर्वी असं विचारलं जात नव्हतं राजकारणामध्ये. राजकारण समाजकारणाचं एक महत्त्वाचं कारण होतं. आज तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडताय. ज्या काँग्रेसमुळे यांना एजन्स्या मिळाल्या, पेट्रोल पंप मिळाले, बँका ताब्यात ठेवल्या, कारखाने ताब्यात ठेवले, त्यांना लगेच पक्ष कसा काय सोडावासा वाटतो. इतके कशी काय विरोधी पक्षात राहण्याची त्यांची इच्छा संपते. नाही, कसं आहे की काँग्रेसबद्दल आता जेव्हा आपण बोलतोय तर रवी किरण देशमुख साहेब आहेत, केशवजी आहेत. कारण केशवजी आणि आम्ही त्यावेळी एकमेकांच्या विरोधात 2014च्या आधीपासून अगदी कंटिन्यू असायचो. पण या संपूर्ण लढतीमध्ये काँग्रेसचे नेते म्हणून कधी उतरलेच नाही. जर मोजके नेते सोडले तर, एक नाना पटोळे किंवा असे 1-2 नेते जर सोडले तर बाकीचा काँग्रेसचा एकही नेता, थोरात असू द्या नाहीतर अजून बाकीचे कोण असू द्या, ते बोलायलाच तयार नसायचे. एकही स्टेटमेंट भाजपच्या विरोधात यांनी कोणीही कधी दिली नाही. विरोधात असताना लढायला आम्हीच कार्यकर्ते होतो. मी होतो, सचिन सावंत होता, आम्हीच लढत होतो, आम्हीच सगळ्यांबरोबर भांडत होतो. पण नेते काँग्रेसचे कधीच भांडले नाहीत. आणि त्याचा परिणाम असा झाला की जसे देशमुख साहेब बोलतायत की जनता हे बघत असते, तर जनता ज्यावेळी बघते की नेताच लढायला तयार नाही, नेताच खाली उतरायला तयार नाही, कार्यकर्तेच लढतायत, त्यावेळी जनता कुठेतरी आपलं मत बनवते की यांच्या बरोबर राहण्यात अर्थ नाही आणि मग जनता दुसरीकडे जाते. नाही, हे अतिशय महत्वाचं. याच्यासाठी ही निवडणूक कार्यकर्त्यांची होती. जो कार्यकर्ता तुमच्यासाठी छातीचा कोट करून लढत असतो नेत्यांना निवडून आणण्यासाठी, आज त्याच्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी त्याला रसद द्यायला हवी, ताकद द्यायला हवी, त्याला मनोबल वाढवायला हवं आणि त्याच्यासाठी मैदानात उतरायला हवं. टीका करताय तुम्ही की भाजपचे नेते गल्लीबोळात फिरतायत, पण हेच कार्यकर्ते उद्या त्यांच्यासाठी गल्लीबोळात फिरणार आहेत आणि त्यामुळे कदाचित या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्या बोलण्याचा जो अर्थ होता तो अशा अनुषंगाने होता की काँग्रेस पक्षाचे नेते तर होते, आम्ही लढत होतो, पण ह्या लढतीमध्ये आता जे
मोठे नेते होते हा. ते सगळे भाजपनं विविध माध्यमातून त्यांच्या पक्षामध्ये घेतलेले आहेत. पण हे घेतल्याच्या नंतर आम्ही प्रदेशच्या नेत्यांपासून आम्ही ग्रासरूट लेवलच्या कार्यकर्त्या पण आम्ही लोकांच्या टचमध्ये आहोत, म्हणून तर हे सगळं एवढं जे वोटिंग पर्सेंट भेटतंय ते त्यामुळेच मिळतंय. पण आपण एक update देऊया. एक अपडेट घेऊ फक्त. गड इंग्लजमध्ये सध्या राष्ट्रवादीचे 20 उमेदवार आघाडीवर आहेत. निश्चितच म्हणजे आकडे 12 पर्यंत समोर येतीलच. कोण खरं तर भारी पडतंय, कोण घरी जातंय हे निश्चित समोर येणार. मात्र गड इंग्लजमध्ये सध्या राष्ट्रवादीचे 20 उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय. निश्चितपणे. आणि ही आकडेवारी बघितलं, बावनकुळेंच्या कामठीमध्ये भाजप उमेदवार आघाडीवर आहे. स्वाभाविक आहे की जे सगळे महत्त्वाचे नेते आहेत ते आपापला गड राखण्याचा प्रयत्न करतील आणि निश्चितपणे तिथं मेहनत त्यांची असेल, सगळ्या गोष्टी असतीलच आणि आश्वासनं सुद्धा आहेत की सत्तेत आहेत त्याच्यामुळे आपल्या शहराचा विकास होऊ शकतो. त्याचा मोठा परिणाम तर या निवडणुकीमध्ये होत असतो. पण ही टीका तुमच्यावर सातत्याने केली जाते. तुम्ही माणूसच ठेवत नाहीत खाली. असं एक लक्षात घ्या, मुळात भारतीय जनता पार्टी हा एकीकडे तुम्ही आमची टीका करतो हा चार लोकांचा पक्ष आहे म्हणून. भारतीय जनता पार्टी हा पक्ष विस्तारतोय. समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये भारतीय जनता पार्टी आता विस्तारत चालली आहे. आणि मला भाजपने आमचे नेते घेतले. मुळामध्ये आपल्या नेत्यांना शेवटी असं आहे की नेत्यांना सुद्धा त्यांच्या नेतृत्वाबद्दल का विश्वास वाटत नाही. राहुल गांधींची यात्रा, ती काही यात्रा काढली होती, महाराष्ट्रात आली होती काहीतरी, ती यात्रा महाराष्ट्रातनं जात असताना अजून ती पास होते, दुसऱ्या दिवशी त्याच ज्या भागात गेली तिथले काँग्रेसचे नेते भाजपमध्ये दाखल होत होते. ही वस्तुस्थिती आहे. आपण केवळ भाजप लोक घेतात हे बघून आम्ही आमचं समाधान करून घेणार आहोत का आमच्या नेतृत्वाबद्दल आपल्या नेत्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वास वाटत नाही, याचं कधीतरी आत्मचिंतन आपण करणार आहोत. आमचे नेते, काँग्रेसचे नेते जर स्थानिक ठिकाणी राहुल गांधीसारखे नेते जर गंभीरतेने कुठली निवडणूक ते मध्येच निघून काय जातात, निवडणुकीच्या मध्येच निघून काय जातात, कुठले मुद्दे घेतात काही कधी कळत नाही. एक मिनिट आता मी मध्ये कुठलं एक मिनिट त्यामुळे मी मध्ये अजिबात बोललो नाही, सगळे शांतपणे आहे. मग सगळी चर्चा मुळात असं आहे की राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल खरी प्रश्न तो घेतला पाहिजे की वारंवार पद्धतीने पराभव आणि अविश्वासार्हता नसणं ही सगळ्यात मोठी काँग्रेसची खरी शोकांतिका आहे. आणि त्याच्यामुळे तिथून जी सुरुवात होते की कार्यकर्त्यांना विश्वासच वाटत नाही. पहिला विजय तुम्हाला कामठीमध्ये मिळाला आहे. येणारच नव्हतो विजय. बावनकुळे साहेबांनी बावनकुळे साहेबांचा तो गड आहे. बावनकुळे साहेब त्या सुरुवातीपासून तिथे आमदार आहेत, त्यानंतर कायम त्या ठिकाणी एक त्यांची पकड आहे. त्यांनी केलेली कामं आणि सगळ्या त्या पार्श्वभूमीवरती तिथे निवडून येणार होताच, त्यामुळे त्यात खात्री होतीच. त्यामुळे मुळात लक्षात घेतलं पाहिजे की केवळ शेवटी कार्यकर्ता सुद्धा केव्हा काय पाहत असतो. शेवटी हे बघा, रविकिरण देशमुख हे म्हणाले ते 100% खरं आहे की आता राजकारण बदललंय, तात्काळ फास्ट गोष्टी हव्यात, समाजकारणाचं माध्यम होतं, आता ते राहिलं की शंका निर्माण होऊ शकते. पण तरीसुद्धा कार्यकर्त्याला सुद्धा विश्वास वाटावा लागतो आणि आपण तो विश्वास आपलं नेतृत्व देऊ शकतं का. भारतीय जनता पार्टी ही अवस्था नव्हती का हो. भारतीय जनता पार्टीचे मगाशी 5-10 आमदार होते. भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी सरकार असताना महाविकास आघाडीचे आमदार फुटण्याची भीती त्या तिन्ही पक्षांना वाटायची. पण भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही आमदाराला कधी अशी फुटण्याची भीती वाटली नाही, कारण एक विचारधारा, पक्की मजबूत नेतृत्व, विश्वास हे आमचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या आधारे ती पक्ष विस्तारतोय. आणि जर कोणी आमच्या पक्षात येऊ शकत असेल तर मला असं वाटतं की त्याचा केवळ टीका करण्यापेक्षा थोडं आत्मचिंतन करा. भाजपला आता विरोधकांमध्ये नेते उरले नाहीत, आता मित्रांचेच नेते. नाही मला एकच याच्यामध्ये सांगायचं आहे की जसं आता केशवजी म्हणाले की बावनकुळे साहेब मोठे नेते आहेत, त्यांनी तिकडे पूर्ण प्रचार केला तर कामठीमध्ये त्यांचा उमेदवार येणारच. आता याचा विरोधाभास बघा. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे मोठे नेते, प्रदेशाध्यक्ष राहिलेले, 8 वेळा निवडून आलेले मंत्री, सतत पूर्ण सहकार त्यांच्याकडे, ऑल इंडिया काँग्रेसचे मेंबर, आणि असा असणारा नेता स्वतःच्या मतदारसंघात काँग्रेसच्या झेंड्याखाली ही निवडणूक लढू शकत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं असणार आहे. तिथे त्यांना आघाडी करावी लागते. स्वतःचा मतदारसंघ, संगमनेर स्वतःचा मतदारसंघ आघाडी करून लढतात. काँग्रेसची निशाणी तिकडे नाही. म्हणजे नेत्यांची मनस्थिती बघा. आघाड्या सुद्धा कोण आघाडीत, दुसरं कोण आहे. एक मिनिट बालाजी एक मिनिट. मी टीका त्या पद्धतीने करत नाही. मी वास्तवता सांगतोय की एवढा मोठा नेता स्वतःच्या मतदारसंघात जर स्वतःच्या पक्षावर लढू शकत म्हणजे काय बाय तिथला मनस्थिती काय. दुसरं काय, उपाध्याय जे बोलत होते त्यांचा सूर असा एकंदरीत होता की भाजप हा पक्ष विस्तारत आहे, लोक येत आहेत. हेही खरं आहे की ते काय जबरदस्ती घरी जाऊन कुणाला आणत नाहीत की आज म्हणून.
दुसरा एक सूर आपण अलीकडे बघतोय तो लक्षात आलाय का बघा, की प्रत्येक नेता सामील होताना जवळपास असं सांगतो की मुलाबाळांच्या भवितव्यासाठी. अरे राजकारण हा कुटुंब कल्याण कार्यक्रम कधीपासून झाला? हो जनतेने स्वीकारू द्या ना.